असं म्हणतात की गुन्हेगार त्यांच्या तत्वांशी कायम पक्के असतात. गुन्हेगार त्यांचे जे काही गुन्हे असतात हे उंबऱ्याच्या बाहेर ठेवतात, कधीही आपल्या घरापर्यंत किंवा आपल्या शत्रूच्याही घरापर्यंत येऊ देत नाहीत असं म्हटलं जातं आणि अनेक गुन्हेगार खरं तर ही तत्व पाळतात सुद्धा. पुण्यात मात्र अतिशय उलटं घडताना दिसतंय. पुण्यामध्ये वनराज अंधेकरांची हत्या झाली. या हत्येच्या नंतर आणखी 2 हत्या झाल्या. त्यानंतर आत्ता एक हत्येचा प्रयत्न सुद्धा झाला. अगदी थोडक्यात हत्या होता होता राहिली असं म्हणावं लागेल. आणि विशेष म्हणजे या ज्या तीनही हत्या झालेल्या होत्या वनराज अंधेकर यांच्या खुनानंतर, त्या सगळ्या हत्यांमध्ये सहभागी होती ती अंधेकर टोळी आणि या अंधेकर टोळीचा एकच सध्याचं उद्दिष्ट आहे, ते म्हणजे वनराजच्या हत्येचा बदला घ्यायचा. आणि बदला कुणाकडून घ्यायचा तर त्यांच्याकडून घ्यायचा ज्यांचा या सगळ्या गुन्हेगारीशी संबंध नाही, ज्यांचा या सगळ्यामध्ये काही इन्व्हॉल्वमेंट नाही, जे आपलं कुटुंब सगळं सांभाळून आपला उदरनिर्वाह कसाबसा करतात, त्यांच्याकडून बदला घ्यायचा. का तर त्यांच्या कुटुंबातल्या कुणीतरी वनराजला संपवलंय, असं एकंदरीत मोडस आत्तापर्यंतची पाहायला मिळते. आणि काल जे काही घडलं त्यामुळे पुन्हा एकदा पुणे शहरामध्ये गँगवॉर भडकण्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे. माझ्याबरोबर याच प्रकरणामध्ये सगळ्यात पहिला बळी ज्याचा गेला होता त्या आयुषची मम्मी माझ्याबरोबर आहे. काकू, खरं तर खूप दिवस झालेत आयुषला जाऊन आणि त्याच्यानंतर असं वाटलेलं होतं की स्वतःच्या नातवाला संपवल्याच्या नंतर तरी आता ही टोळी शांत बसेल असं वाटलं होतं, पण तसं झालं नाही. आता प्रत्येकाच्या घरातला एक एक माणूस मारायचा असं एकंदरीत टार्गेट दिसून येत आहे. किती विक्षिप्त मानसिकता आहे, तुम्ही स्वतः या दुःखातून गेलेलात. हो, मी तेच म्हणते. मी तेव्हाच सांगितलं होतं, त्यांच्याजवळ फोन वगैरे काहीच देऊ नका. त्यांचे फोनवरनं कॉन्टॅक्ट चालू आहेत. फोनवरनं मीटिंगी घेतात ते. त्यामुळे ते आज एवढं काही करू शकले आणि किती लोकांची घरं बरबाद केलीत. मी आधी पण म्हटलं होतं, की माझ्या मुलाचं आयुष्य त्यांनी उद्ध्वस्त केलं, असं दुसऱ्याच्या मुलाचं होऊ नये. पण आज पण तेच आहे आणि किती किती घरं बरबाद केलीत, किती लोकांचा तळतळाट घेतलाय. आणि शिवाय आमचं ह्यात काही नसताना आम्ही एवढं भोगतोय, त्यात आमच्या मुलाला पण त्यांनी उद्ध्वस्त केलं. कोमकर टोळी नाहीच आहे मुळात. ही आंदेकर आणि कोमकरांचा वाद होता. त्यांनी आखाडेला मारलं. आखाडे गायकवाड टोळीचा माणूस होता. त्यांनी आखाड्याला मारलं. त्यामुळे मग त्यांनी वनराज भाऊला मारलं. ह्यात आमचं काहीच नाही. आमचं नाव बळणीच अण्णांनी घेतले आणि आता तर म्हणतायत की अंधेकर टोळी आणि कोमकर टोळी हे झाली आहे. तर आमची कोमकर टोळी नाहीच आहे. आम्ही ह्यात काही केलं नाही आहे आणि लोक हे पण म्हणतायत की बहिणींनी भावाला हे केलं, बहिणींनीच पहिली सुरुवात केली. तर असं आमच्या विरुद्ध काही पुरावाच नाही आहे. चार्जशीटमध्ये पण आमच्या विरुद्ध काही अजून सापडलेलं नाही आहे. परत इतक्या वर्षात आमच्या विरुद्ध कुठला गुन्हा पण नाही आहे. तुम्ही पोलिसांना विचारू शकता. नाहीतर आता काय, आता आम्ही एवढं सांगतोय तरी तुम्हाला विश्वास नाही आहे, तर मी तुमची मेंटॅलिटी म्हणावं. पण मला पूर्ण माहिती आहे, मला आणि माझ्या देवाला माहिती आहे की आम्ही काहीच केलेलं नाही आहे. त्यामुळे कृपया करून कोमकर टोळी म्हणूच नका. हा अंधेकर टोळी आणि गायकवाड टोळीचा प्रश्न आहे, तेवढंच राहून द्या. उगीच कोमकर टोळी म्हणजे एखाद्याला बळणीच खिजवून दिल्यासारखं होतं हे. आणि ह्यात लोक पण हे करतायत की हा कोमकर टोळी यांनी सुरुवात केली, तर आम्ही काही सुरुवात नाही केली. आमचं आम्हालाच माहिती आहे. त्यामुळे लोकांनी असं काही बोलू नये की पुढं जाऊन लोकांना पण तेच भोगावं लागल, असं लोकांनी काही बोलू नये. नक्कीच तुमच्या बोलण्यातून एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात आली, ती म्हणजे तुम्ही असं म्हटलात की आंदेकर हे सगळं जेलमध्ये बसून करतात. असंच एकंदरीत तर दिसून आलेलंच आहे आतापर्यंतच्या तपासामधून सुद्धा. तुम्ही असंही म्हटलात की त्यांच्याकडे मोबाईल फोन्स आहेत वगैरे. खरंच तुम्ही हे कशाच्या जोरावरती म्हणताय? तुमच्याकडे तशा अनुषंगाने काही माहिती आहे का किंवा तसे काही पुरावे आहेत का? तसं काही कळलंय तुम्हाला? हो, माझ्याकडे आता 5 एप्रिललाच माझ्याकडे एक चिठ्ठी आली की ह्यांचे असे असे फोन कॉन्टॅक्ट चालू आहेत, ह्यांच्या अशा मिटिंगी चालू आहेत, तुम्ही तुमच्या जीवाला जपा, सगळ्यांकडे लक्ष द्या, तुमच्या पण जीवाला धोका आहे. मग ते त्यावरून तर मी बोलतेय, नाही तर मला पण कळालं नसतं एवढं त्यांच्याकडे फोन आहे, एवढे कॉन्टॅक्ट चालू आहेत. त्याच्या जोरावर तर मग हे बाहेर कोण एवढं करू शकतं? आतनं त्यांचा सपोर्ट असल्याशिवाय ही पोरं करूच काय शकतात? काहीच नाही. आणि ही सगळी पोरं त्यांची आहेत. आज मी पण नावं बघितली, ही त्यांचीच पोरं आहेत. ती चिठ्ठी कोणी लिहिली होती काय? ते नाही ना, त्याच्यावर नाव नव्हतं लिहिलं, ते नाही सांगता येत. पण पण तुम्हाला चिठ्ठी ही सावध करण्यासाठी हो, इशारा दिला हो, होता हो. थोडक्यात. बरोबर. आता हे सगळं झालेलं असताना आता सुद्धा संपूर्ण अंधेकर कुटुंब आतमध्ये आहे आणि
सगळ्या पोलिसांना असं वाटत होतं किंवा तपास यंत्रणांना, प्रशासनाला असं वाटत होतं, की जेव्हा हे कुटुंब आतमध्ये असेल, तर बाहेर त्यांची जी टोळी आहे ती संपेल. पण जरी हे आतमध्ये असले तरी बाहेर गुन्हे मात्र तशाच पद्धतीनं घडतात. उलट ही टोळी आणखी मोठी होती असं दिसतंय. आता तर अगदी 14-15 वर्षांची मुलं सुद्धा टोळीसाठी काम करतायत. कालच्या प्रकरणामधला एक आरोपी हा 15 वर्षांचा मुलगा आहे केवळ. म्हणजे 9वी 10वी पण झालेला नाहीये हा मुलगा. इतकी लहान-लहान मुलं यामध्ये सक्रिय होतायत. मग हे सगळं प्रॉपर काम आंदेकरांचंच आहे आत बसून असं वाटतं. हो, त्यांचंच आहे. कारण का ही सगळी मुलं त्यांचीच आहे. तो कोण आवेज, आवेज म्हणून तो पण नाना पेठेतलाच मुलगा आहे. आणि शिवाय कोर्टात म्हणतायत ही त्यांची मुलं नाही आहेत. आणि हे बिलाल वकील म्हणतायत. बिलाल वकील पण किती वर्ष झाले त्यांचाच वकील आहे. मग कशावरून ही त्यांची मुलं नाही आहेत? सगळं खोटं बोलतायत हे. हे त्यांचीच मुलं आहेत आणि प्लीज कमिशनर साहेबांनी ह्यात लक्ष द्यावं, की आता त्यांच्यावर कठोर ती कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांच्याकडं फोन वगैरे नसावं अण्णांकडे वगैरे. नाहीतर हे असंच चालू राहणार आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा ही झालीच पाहिजे. कारण का त्यांनी एवढी घरं उद्ध्वस्त केलीत. त्यामुळे आता त्यांना बाहेर येऊन देऊच नका आणि ते जर का बाहेर आले तर बाकीचे लोक राहणार कसे? ते आत बसून एवढं कांड करतायत. मग बाहेर आल्यावर तर सगळ्यांचं जीणं मुश्किल करतील. त्यामुळे प्लीज आता लक्ष द्या. त्यांना बेलवर पण कधीच सोडू नका. हे सगळेजण जरी आतमध्ये असले, सध्या तुरुंगात असले, तरी सुद्धा बाहेर एवढ्या मोठ्या संख्येने टोळी वाढण्याचं कारण काय वाटतं? बाहेर आणखीन कुणी अशी माणसं राहिली आहेत का, की ज्यांच्यावर कारवाई करायची राहिली आहे, पण हे आतल्या आत सगळी टोळी ऑपरेट करतात? हो, त्यांची खूप मोठी टोळी आहे आणि हे सगळं तुषार स्वराजनी केलंय. त्यांनी खूप मित्र जमा केलीत, की त्यांची मित्र खूप ठिकाणी आहेत, जागोजागी पेरलेली आहेत. हे त्यांचंच काम आहे. ह्यात तुषार स्वराज पण सामील आहे. हे त्यांचंच काम आहे. तुषार स्वराज, कृष्णा आणि अण्णा यांचंच. आता या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर अगदी प्रत्येकाच्या घरापर्यंत हे येताना दिसतंय. असं म्हटलं जातंय, की जेव्हा वनराज आंदेकर यांची 10वा वगैरे झालेला होता, त्यावेळेस या सगळ्यांनी मिळून शस्त्रपूजन केलेलं होतं. शपथा घेतलेल्या होत्या, की प्रत्येकाच्या घरातला आम्ही एक-एक माणूस संपवणार वगैरे. जर हे खरंच असं असेल, तर या प्रकरणामध्ये तब्बल 21 आरोपी आहेत. 21 आरोपी म्हटलं तर पुणे शहरामध्ये 21 खुनाच्या घटना किंवा खुनाचे प्रयत्न इतकं गंभीर स्वरूपात हे घडू शकतं आणि हे करू शकतात का एवढं खरंच? आता एवढं केलंय म्हटल्यावर पुढचं पण शक्यच. पण हे सगळं पोलिसांच्या हाती आहे. सगळ्या मोठ्या लोकांच्या हाती आहे, की त्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे. त्यांना फोन वगैरे दिलाच नाही पाहिजे. बाहेरच्यांशी संपर्क ठेवताच आला नाही पाहिजे त्यांना. फक्त फॅमिलीशी मुलाखत झाली पाहिजे आणि फोन 10 मिनिटाचे बास एवढंच. बाहेरच्या लोकांशी बोलताच आलं नाही पाहिजे त्यांना. आता हे सगळं जरी सुरू असलं तरी एकंदरीत ही टोळी आणखीन जास्त बाहेर दहशत निर्माण करताना पाहायला मिळते. पुणे शहरातलं वातावरण खूप जास्त खराब झालंय या सगळ्यामुळे. पण दुसरीकडे कालची जी काही घटना घडली या घटनेमध्ये पहिलं मुख्य आरोपी म्हणून नावच बंडू अंदेकरांचं आहे आणि त्याच्यानंतर बरीच नावं आहेत. म्हणजे बंडू अंदेकर असेल, कृष्णा अंदेकर आहे, त्याच्यानंतर स्वराज तुषार वाडेकर सुद्धा आहेत. इतकी मोठी लिस्ट असताना आज कोर्टात मात्र वकील असं म्हणतात, की या मुलांचा आणि या टोळीचा काही एक संबंध नाही. तर तुम्हाला आयुष्य आई म्हणून काय वाटतं? हे खरं आहे का, की यांचा काहीच संबंध नाहीये सगळ्या प्रकारात? असं नाही. ते सगळं करून असेच म्हणतात. आता आयुषच्या वेळेस पण अण्णा काय म्हणत होते, "मी माझ्या नातवाला का मारू?" म्हणजे एवढं करून सुद्धा ते म्हणतात, की आम्ही काहीच केलं नाहीये. पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकतायत हे. त्यामुळे ह्यांचं काहीच खरं मानू नका. आणि हे कोर्टात पण धडाधड खोटं बोलतायत. असं कसं करू शकतात हे? हे सगळं ह्यांनीच केलंय. जेव्हा वनराज अंदेकरांचा खून झाला, त्यानंतर जेव्हा अनेक माध्यमांनी याच बंडू अंदेकरांशी संवाद साधला होता. मी स्वतः सुद्धा त्यांच्याशी बोललेले होते. त्यावेळेस ते असं म्हटले होते, की "आम्ही कायदेशीर लढा लढणार आहोत. आम्ही कुणाचाही बदला घेणार नाही. मी माझ्या टोळीला सुद्धा किंवा माझ्या सगळ्याच पोरांना आवाहन करतो, की कुणी काहीही करू नका," असं ते म्हटले होते. हे सगळं केवळ दिखाव्यासाठी त्यांनी म्हटलं होतं असं वाटतं का? मग आता ह्याच्यावरनंच कळतं ना, ह्याच्यावरनंच कळतं की ते किती ढोंगी आहेत. म्हणजे बोलतात एक आणि करतात एक. हे आता मी सांगायची गरज नाहीये, हे जगासमोर स्पष्ट आहे. त्यामुळे आता लोकांनीच हुशार व्हायचं आणि त्यांना पाठिंबा देऊच नाहीये आणि त्यांच्या मुलांना पण त्यांनी ताब्यात घ्यावं, की ह्यांच्याकडं जाऊनच देऊ नये. नाहीतर मुलं सगळी बिघडणारच आहेत. मी हे आधी पण सांगितलं होतं आणि मी शिवाय म्हटले पण होते, की त्यांना तिकीट देऊ नका, त्यांना निवडून देऊ नका. शिवाय झालं काय? आज पण तेच झालं. त्यामुळे हे कुठेतरी थांबवायचं असेल तर आपल्याच सगळ्यांच्या हातात आहे, असं मी पहिलं पण म्हणत होते. पण आता काय पूर्ण हाताबाहेर गेले, त्यामुळे आता पोलिसच काहीतरी करू शकतात. पोलीस आणि जज.
एक शेवटचा प्रश्न आहे, हे सगळे आरोपी जरी आता पोलीस कोठडीमध्ये असले तरी सुद्धा, न्यायालयीन कोठडीमध्ये असले तरी सुद्धा, बाहेर मात्र गुन्ह्यांची संख्या काही केल्या थांबत नाहीये. सतत काही ना काही या टोळीकडून केलं जातंय. टोळी आणखी जास्त वाढताना पाहायला मिळते. त्यामुळे हे सगळे आरोपी केवळ त्यांना तुरुंगात बसवून काही होणार नाहीये. पुढे काहीतरी ॲक्शन घेतली गेली पाहिजे. तुमची काय मागणी आहे? काय शिक्षा नेमकी झाली पाहिजे? मला तर वाटतं एन्काउंटर झालं पाहिजे. ज्यांनी फायरिंग केली त्यांच्यावर, आणि ते नसेल होत तर जन्मठेपेची शिक्षा. म्हणजे त्यांनी दुसऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं ना, तसं त्यांचं पण झालं पाहिजे आणि त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, एवढंच. आणि त्यांना आता बेलवर पण सोडता कामा नये, कारण का ते आत नाही शांत बसत तर बाहेर येऊन काय शांत बसणार? परत हेच चक्र चालू राहणार, आयुष्यभर हेच करत राहणार. नक्कीच माझ्याबरोबर कल्याणी कोमकर होत्या. जसं त्यांनी सांगितलं, की या प्रकरणामध्ये केवळ बंडू आंदेकर ही सगळी टोळी आतमध्ये बसून ऑपरेट करतोय असं एकंदरीत आतापर्यंत पाहायला मिळतंय. कृष्णा सोबत आहे, शिवम आंदेकर सोबत आहे. त्यामुळे या सगळ्यांना केवळ तुरुंगात बसवून चालणार नाहीये. तर तुरुंगातून टोळी ऑपरेट करण्यासाठी ते नेमकं काय करतात? खरंच त्यांच्याकडे तिथे मोबाईल फोन्स आहेत का? खरंच कुणी बाहेरच्या व्यक्ती येऊन त्यांना भेटतात का? त्यांना तेवढा ऍक्सेस तिथे मिळतोय का? या सगळ्यावरती सुद्धा लक्ष ठेवलं गेलं पाहिजे. कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि या सगळ्या आरोपींवर विरोधात ऑलरेडी चार्जशीट तर दाखल आहेच आहे. सध्या न्यायालयीन प्रक्रिया सुद्धा सुरू आहे. मात्र कठोरातली कठोर आणि लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे. ॲटलिस्ट जन्मठेप तरी झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केलेली आहे. अर्थात या प्रकरणामध्ये जर आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 खून झालेत, 1 खुनाचा प्रयत्न झालाय. हे गँग वॉर थांबवायचं असेल तर पोलिसांनाच आता काहीही करून ॲक्शन मोडमध्ये यावं लागेल. अन्यथा ही टोळी, आतमध्ये बसून ऑपरेट करणारे लोक जर बाहेर अशा पद्धतीनं कामं करत असतील तर पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्था अजिबातही अबाधित राखली जाणार नाही आणि गँग वॉर जास्तीत जास्त भडकतानाच पाहायला मिळेल. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.